काय कारण आहे इथे आपण बसले आणि किती दिवसापासून बसले, काय कारण आहे सांगा, सविस्तर सांगा. आपलं नाव? माझं नाव तुषार पाटील. आता गेल्या 15 एप्रिल 2026 काजरसळा गावामध्ये भीमजयंतीचा जेवणाचा प्रोग्राम चालू होता. त्या प्रोग्राममध्ये एका रवी दुधे नामक व्यक्तींनी म्हणजे दहशत निर्माण करत गाववाल्यांवर हमला केला. जेवणाच्या पत्राईवर त्याने गाडी चालवली. मग लोकांचा जमाव झाला. त्यानंतर लोकांनी पोलीस कंप्लेंट केली. पोलिसांनी त्यांना अटक केली, रवींद्र दुधेला. त्यानंतर त्याला अटक केल्यानंतर एक गाडी आली पोलिसांची. त्यामध्ये गाडी येऊन त्यांनी लाठीचार्ज चालू केला. गावातल्या लहान मुलांना, महिलांना त्यांनी मारहाण केली. त्यानंतर आम्ही SP ऑफिस यांना निवेदन दिलं. त्यांनी 3 दिवसात अहवाल सादर करतो म्हणून ते आम्हाला सांगितले, पण त्यांनी 3 दिवसात कोणताही अहवाल सादर नाही केला. त्यानंतर मग आम्हाला धरणे आंदोलन घ्यावे लागले. तर आज धरणे आंदोलनाचा 8वा दिवस असून प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. अजूनपर्यंत आमचं आंदोलन सुरूच आहे आणि समोर पण सुरूच राहील. आपलं? माझं नाव आशिष सालोडकर. काय सांगाल आपण? ह्या आंदोलनाला 8 दिवस होऊन प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही किंवा याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. या प्रशासनाला कंटाळून आज प्रदीप भाऊ कांबळे यांनी, अध्यक्ष भीम आर्मी प्रदीप भाऊ कांबळे यांनी उद्याला पाण्याच्या टंकीवर चढून आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. उद्या 30/4/2026 सकाळीला 11 वाजता. पुढं पाहून काय आपलं मग आता? यानंतर ही भूमिका यांनी घेतली नाही तर याच्यानंतर आंदोलन आम्ही तीव्र करून हे रस्त्यावर उतरून काय सांगणार काकू आपण? आपलं नाव सांगा. माझं नाव अर्चना थोडं रामचंद्र जोरात सांगा. हां. मी इथं आंदोलनामध्ये बसले आहे. आम्हाला अजूनपर्यंत काही न्याय दिला नाही आहे. आमच्या गावामध्ये पोलीस लोकांनी लाठीचार्ज केलेला आहे. तुम्ही पोलिसाच्या विरोधात बसले का इथं? पोलिसाच्या आरोपीच्या रवी भानुदाजी दुधे यांनी आमच्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये गाडी आणली, म्हणून आम्ही इथं भीम आर्मीच्या आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे उर्फ रावण. गेल्या मी 8 दिवसापासून इथे उपोषणाला बसलेलो आहोत. तरी पण शासन प्रशासनाने अजून पण माझ्या याला म्हणजे आंदोलनाला आणि माझ्या जे मागण्याला अजून पूर्तता केलेली नाही आहे. त्याला कंटाळून मी उद्याला पाण्याच्या टाकीवरून मी 11 वाजता पाण्याच्या टाकीवरून उडी मारून माझा जीव संपवण्यावर आहे. तरी पण मला काही झाल्यास यात पोलीस प्रशासन, कलेक्टर ऑफिस आणि तहसील ऑफिस जिम्मेदार राहतील. जय भीम.